हॅलो, मी धीरेश पवार तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। हा माझा पहिला प्रॉपर्टी व्लॉग आहे। आपण चाललो आहेत आता डोंबिवलीमध्ये एक नवीन लॉन्च होतोय लोधा ग्रुपचा 3 BHKचा एक टॉवर लॉन्च होणार आहे। आपण त्या लॉन्चिंगसाठी चाललो आहेत। बऱ्याच लोकांना माहिती असेल, म्हणजे जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल मी प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे। आणि जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत तर मी प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे। बदलापूरला माझं ऑफिस आहे, तिकडून मी ऑपरेट करतो। माझ्याकडे नवीन प्रॉपर्टीज असतात, जास्त करून बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली लोकेशनला। तर आता आपण ज्या लोधा ग्रुपच्या लॉन्चिंगला चाललो आहे तो डोंबिवली ईस्टमध्ये आपला कल्याण शिल्ड रोडला आहे। तर त्या लोकेशनला खूप प्राईम लोकेशन आहे, तिथूनच चाललं आहे मेट्रोचं नवीन स्टेशन मानपाडा स्टेशन। आता आपण बदलापूरमध्ये आहेत, माझ्यासोबत आहे सम्यक आणि आता आपण वेट करतोय प्रशांत सर आणि अविनाश सरांचा। साठी आता आपण आहेत बदलापूरच्या कात्रप लोकेशनला। हा आहे बदलापूरचा सगळ्यात प्राईम लोकेशन घोरपडे चौक। हे बदलापूरचा प्राईम लोकेशन आहे। या लोकेशनला सगळ्यात जास्त प्राइस आहे। हे बघा, हे प्रशांत सर आणि अविनाश सर। हे बघा, हे प्रशांत सर PS प्रॉपर्टीचे सर्व आणि आहेत अविनाश सर। त्यांनी आताच रिअल एस्टेटमध्ये पाऊल टाकलेलं आहे। सुरुवात आहे त्यांची नवीन। त्याला निघूया मग आता आपण बदलापूर ईस्टला कात्रपला। आता आपण डोंबिवली साईडला निघतोय। हे समोर आहे बदलापूरचं डीमार्ट, त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला येणार आहे। बदलापूर आणि अंबरनाथमधलं जे स्टेशन आहे नवीन स्टेशन चिखलोली, ते या लोकेशनला येत आहे। हे पालेगाव आहे, ज्याला बघायला गेलं तर म्हणजे इथे बरेच लोक बोलतात की हे अंबरनाथचं घोडबंदर रोडसारखं होईल। बरीच डेव्हलपमेंट चालू आहे या लोकेशनला। आता नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च होतात तिकडे। आपल्याकडे पण बरेच प्रोजेक्ट अवेलेबल आहेत आणि हायवे टच आहे। याच रोडनी मेट्रो लाईन 14 जी कांजूरमार्गवरून येणार आहे, याच रोडनी सरळ बदलापूरला चालली आहे। तर पुढे इन फ्युचर इकडे डेव्हलपमेंट्स खूप चांगल्या होणार आहेत। या लोकेशनला तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा। हा समोर तुम्ही बघताय तो म्हाडाचा प्रोजेक्ट आहे, कोणी गावचा। आणि इथूनच पुढून नवी मुंबईसाठी जो रोड गेला आहे तळोजामधून, तो समोरून हे कॉम्प्लेक्स क्रॉस केलं म्हाडाचं की पुढेच लेफ्टला रस्ता होतो। हा मेन चौक आहे, इथून लेफ्ट मारला तुम्ही या बाजूने की तुम्ही तळोजा मार्गी सरळ कळंबोळीला पोहोचता तुम्ही इथून या रोडनी सरळ। म्हणजे आय थिंक इथून तुम्ही एक 20-25 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती तिकडे पोहोचून जाता इथून। आणि हा सरळ जातो शिवरी फाट्याला रस्ता। हा समोर जो प्रोजेक्ट आहे तो लोधाचाच प्रोजेक्ट आहे, जो ऑलरेडी डिलिव्हर केला आहे त्यांनी। म्हणजे एवढं मोठं कॉम्प्लेक्स नाही, तुम्ही इथून सरळ 4 किलोमीटर आतमध्ये सरळ जेवढं पण जाल ना तिथपर्यंत यांचा एवढा कॉम्प्लेक्स मोठा आहे। इथे सगळे स्कूल्स वगैरे सगळं आतमध्येच आहेत। या लोधाचा जो आहे प्रोजेक्टला इथून एंट्री आहे, बघू शकता तुम्ही। हायवेला थोडं पुढे आल्यावरती इथे राईट साईडला जो आहे हा रोड जो तुम्ही बघताय हा लोधाचा प्रायव्हेट रोड आहे। ॲक्च्युली पहिला सगळ्यांना इथून एंट्री नव्हती, पण आता आपण लोधाच्याच प्रोग्रामसाठी चाललो आहे त्यामुळे इथून आपल्याला एंट्री भेटून जाईल। पण आता ऑलमोस्ट सगळेजणच यूज करतात हा रोड। हा डायरेक्ट तुम्हाला कनेक्ट करतो कल्याण शिल्ड रोड जो आहे डोंबिवली ईस्टचा मानपाड्याला, त्या लोकेशनला तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करता या रोडने। खूप मोठं लँड पार्सल आहे, पूर्ण जेवढी जागा बघताय ना पूर्ण सगळी लोधाचीच आहे। आय थिंक टोटल 5,500 ते 6,000 एकरची लँड आहे पूर्ण पलावा एक्सपिरिया मॉलपासून। अशा आतमध्ये यांचे बरेच फेज आहेत। यांचे इंटरनल रोड्स वगैरे तुम्ही बघू शकता इकडे। म्हणजे असे फेजप्रमाणे हे लोक प्रोजेक्ट डेव्हलप करतात या लोकेशनला। इकडे या फेजमध्ये 1 BHKचा टॉवर सेपरेट आहे, 2 BHKचा टॉवर सेपरेट आहे आणि आता 3 BHKचा एक टॉवर लॉन्च होतोय, तो पण इकडेच लॉन्च होतोय। जी तळोजाला मेट्रोला जाणार आहे ती पण याच रोडनी जाणार आहे आणि पुढे जाऊन तळोजाला कनेक्ट करणार आहे। प्रत्येक फेजला यांची अशी एक प्रायव्हेट एंट्री आहे। समोर तुम्ही जे अंडर कन्स्ट्रक्शन बघू शकता, काम चालू आहे, ते आहे त्या लोकेशनला येतं आहे 500 बेडचं ज्युपिटर हॉस्पिटल। तर इन फ्युचर म्हणजे येत्या 10 वर्षामध्ये हे लोकेशन खूप जबरदस्त डेव्हलप झालेलं असेल। प्राईम लोकेशन
हां, म्हणजे बरेच म्हणजे तुम्ही जर इकडे इन्व्हेस्टमेंट करता तर इन फ्युचर तुमची इन्व्हेस्टमेंट खूप तुम्हाला रिटर्न्स देऊन जाईल, कारण की एवढे लोक याच लोकेशनला मूव्ह होणार आहेत. आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये सध्या घ्याल तरच तुम्हाला सध्या थोडंसं कमी रेटमध्ये भेटेल. हे तुम्ही इथे बघू शकता. इथेच ते मानपाडा स्टेशन जे येणार आहे ते या लोकेशनला येणार आहे, त्याचंच काम चालू आहे. MMRDA मेट्रो, मुंबई मेट्रो. आम्हाला ट्रॅफिकमध्ये थोडासा उशीर झाला, तर तोपर्यंत इव्हेंट चालू झाला होता. आता आपलं इन्फॉर्मेशन देतील की इथे युनिट्स, कार्पेट एरिया आणि प्राइस काय असेल. तर व्हिडिओला स्किप करू नका. Swimming pool with a kids pool as well. This is the open area. So this is 1 lakh square feet. Each and every home will be facing a garden area. 1000 स्क्वेअर फीटचा 3 BHK आहे. प्री बुकिंग प्राइस आहे 1.27 CR. प्राईम लोकेशन आहे, त्यामुळे डेली यूजच्या ज्या गोष्टी आहेत त्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. हा लास्ट 3 इयरचा ग्राफ आहे. प्रॉपर्टी प्राइस 27%नी इन्क्रीज झालेत आणि रेंटल 4.5%नी. इथे तुम्ही कनेक्टिव्हिटी बघू शकता. मुंबई, नवी मुंबईसाठी, ठाण्यासाठी खूप जबरदस्त या लोकेशनला डेव्हलपमेंट चालू आहेत. गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स येणार आहेत. बुलेट ट्रेन आहे, हायवे आहेत. 3 BHK मध्ये दोनच एरिया आहेत, एक 1000 स्क्वेअर फीटचा आणि हा 800 स्क्वेअर फीटचा. ह्याची प्राइस आहे 1.05 CR. हा 2 BHK एक युनिट काढला या टॉवरमध्ये. याची प्राइस आहे 89 lakhs. आजपासून प्री बुकिंग स्टार्ट झाली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत प्री बुकिंग तुम्ही करू शकता 99,000 देऊन. तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स आहेत. 6 lakhs पर्यंत तुम्हाला बेनिफिट भेटेल आणि EMI वरती 12 महिन्यासाठी तुम्हाला बेनिफिट भेटेल जर प्री बुकिंग करताय तर. प्लस तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता प्री बुकिंगवाल्यांचे बेनिफिट्स आहेत. त्याच्यामध्ये प्रॉपर नीट चेक करून घ्या. 21 सप्टेंबरपर्यंत आहे, तर त्याआधी तुम्ही नक्कीच EOI साठी अप्लाय करा. 8:15 झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय परत बदलापूरला जाण्यासाठी. प्रोजेक्ट खूप चांगला आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की नवीन म्हणजे त्यांचे जे लॉन्चिंग ऑफर्स आहेत ते खूप चांगले आहेत. इथे जो 3 BHK, 2.5 BHK असे तिथे युनिट्स अवेलेबल आहेत. 23 फ्लोअरचा टॉवर आहे आणि त्याच्यामध्ये हे युनिट्स आहेत. मॅक्झिमम 1000 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया अवेलेबल आहे. त्याचा फ्लॅट पण त्यांनी रेडी केला आहे. जेव्हा तुम्ही इथे व्हिजिट कराल तुम्हाला बघायला भेटेल. असं सध्या ते अलाउ करत नाही आहेत फ्लॅट बघण्यासाठी. जेव्हा तुम्ही व्हिजिटला याल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. तर लवकरात लवकर साईटवरती व्हिजिट करा. जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिटसाठी तुमची अपॉइंटमेंट फिक्स करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जर तुम्ही व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.